हॅलो माय डिअर फ्रेंड, ट्रेड सायकोलॉजी चॅनलवर आपलं स्वागत आहे. आणि आज आपण पाहणार मार्केट काय करू शकते, मार्केटमध्ये इम्पॉर्टंट लेवल काय आहेत, मार्केट ही बेरिश आहे की बुलिश आहे, हे आज आपण डिटेल अनालिसिस करणार आहोत. तर व्हिडिओ जर काय आवडला तर व्हिडिओला आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला फ्रेंड, आपण चार्ट वरती पाहूया. मंथली चार्ट वरती आपल्याला निफ्टीमध्ये दिसत आहे, निफ्टीमध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम दिसत नाही आहे. पण सायकोलॉजी काय फ्रेंड, जर का हा झाला मोठा टाइम फ्रेमच्या बिघडण्याच्या आधी छोटा टाइम फ्रेम बिघडते, म्हणजे वीकली बिघडते, त्यानंतर डेली बिघडते. तर वीकली मध्ये आपल्याला आपण मागच्या वीक मध्ये आपण डिस्कस केले होते, आपल्याला दिसत होते डायव्हर्जन्स. आणि हा डबल टॉप आपण डिस्कस केला होता, त्या आणि अधिक आपण डायव्हर्जन्स पण डिस्कस केले होते. म्हणजे आपल्याला हा इथे डायव्हर्जन दिसत आहे आणि आपल्याला आरएसआय मध्ये पण डायव्हर्जन दिसत आहे. हे आपण या वीक मध्ये आपण डिस्कस केले होते. त्यानंतर डेली चार्ट वरती आपल्याला दिसत आहे, इथे डेली चार्ट वरती दिसत आहे आपल्याला आज एक आपल्याला एक एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न इथे दिसत आहे टॉप वरती, आणि यामध्ये आपल्याला व्हॉल्यूम पण दिसत आहे. त्यामुळे मार्केट आहे थोडेसे खाली येण्याचे आपल्याला म्हणजे चान्सेस दिसत आहेत. आणि हा जो ऑल टाइम हायची ब्रेकआउट होते, इथे बाहेर ट्रॅपिंग दिसत आहे आपल्याला. त्यानंतर त्यानंतर हे जे ब्रेकआउट होते फ्रेंड, हे ब्रेकआउट सस्टेन करताना दिसत नाही आहे. त्यानंतर हा जो RSI 60 ब्रेक होता, हा अगेन 60च्या आतमध्ये आलेला आहे. त्यानंतर त्यानंतर हे जे एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, याला जर का उद्या फॉलो थ्रू आला तर मार्केट हे आपल्याला खाली येताना दिसू शकते. बाहेर ट्रॅप होताना आपल्याला 15 मिनिटाच्या चार्ट वरती आपल्याला दिसणार आहे फ्रेंड. आपण डिस्कस केले होते आपण डिस्कस केले होते ही जी लेवल आहे, ही इम्पॉर्टंट लेवल आहे. आणि हे जे बाहेर आहेत, हे आपल्याला बाहेर हे ट्रॅप होताना दिसत आहेत फ्रेंड. आपल्याला हे बाहेर हे ऑल टाइम हायच्या ब्रेकआउट वरती आपल्याला बाहेर हे ट्रॅपिंग होताना दिसत आहे. आणि आज आपल्याला हा हा फॉल आपल्याला आज दिसून आला. आणि अगेन जर का आपल्याला अगेन या कॅन्डलस्टिक पॅटर्नला जर का फॉलो थ्रू आला, तर अगेन आपल्याला एक चांगला फॉल दिसू शकते मार्केटमध्ये. हे सिंपल निफ्टीचे अनालिसिस आहे. निफ्टीमध्ये आपल्याला एक वरती एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसत आहे. त्यामुळे जर का याला फॉलो थ्रू आले, तर मार्केटमध्ये हे एक थोडेसे रिट्रेसमेंट करेक्शन येण्याचे चान्सेस आहेत. वीकली वरती आपण डायव्हर्जन्स पाहिल्या होत्या. त्यानंतर आपल्या डेली वरती म्हणजे जो मोठा ट्रेंड आहे, हा मोठा ट्रेंड बिघडण्याच्या आधी छोटा ट्रेंड बिघडते. आणि आपल्याला डेली वरती टॉप वरती एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसत आहे. त्यानंतर वीकली वरती आपल्याला डायव्हर्जन दिसत आहे. आणि मंथली वरती आपल्याला काही प्रॉब्लेम दिसत नाही आहे. आणि हे सिंपल एक निफ्टी अनालिसिस झाले. सपोज ह्या कॅन्डलचे जर का ब्रेकआउट झाले, तर आपण मार्केटमध्ये बुलिश होऊ. आणि ह्या कॅन्डलचे आणि ॲज कॅन्डलचा जर का लो ब्रेक झाला, तर आपण मार्केटमध्ये बेरिश राहणार. आणि हे जे मधात झोन आहे, हे व्होलॅटिलिटी झोन आहे मार्केटसाठी. हे सिंपल निफ्टीचे हे लेवल झाली, आणि हे सिंपल अनालिसिस झाले. आणि बँक निफ्टीला डिटेलमध्ये पाहू, बँक निफ्टी काय करत आहे. बँक निफ्टी पण आपल्याला मंथली चार्ट वरती आपल्याला हायर हायर स्ट्रक्चर बनवून वर जाताना दिसत आहे. त्यानंतर वीकली चार्ट वरती आपल्याला हे ट्रेंड लाईन सपोर्ट वरती घेताना दिसली होती. त्यानंतर वीकली मध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम दिसत नाही आहे बँक निफ्टी मध्ये. आणि हे डब्ल्यू जो पॅटर्न आहे, डब्ल्यू पॅटर्नचे ब्रेकआउट देताना दिसत आहे वीकली चार्ट वरती. आणि डेली चार्ट वरती आपल्याला बँक निफ्टी दिसत आहे. आणि डेली चार्ट वरती आपल्याला बँक निफ्टी दिसत आहे, हा 60 रेजिस्टन्स घेताना. आपण याआधी डिस्कस केले होते, मार्केट जे आहे बँक निफ्टी जे आहे 40 RSI 40 वरती सपोर्ट आहे. आणि एक्झॅक्ट RSI 40 सपोर्ट येऊन आता RSI हा 60 वरती गेलेला आहे. आणि 60 वरती आपल्याला रेजिस्टन्स घेताना दिसत आहे. आणि आजची जी कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, हे आहे ओपन हाय सेम, म्हणजे सुरुवातपासून आपल्याला इथे सेलिंग दिसत आहे. बँक निफ्टीला आपण डिटेलमध्ये अनालिसिस केले होते. बँक निफ्टीसाठी ही जी होती, ही इम्पॉर्टंट लेवल आपण पाहिली होती. म्हणजे इम्पॉर्टंट लेवल आपण बँक निफ्टी मध्ये पाहिली होती. त्यानंतर हे आपल्याला इथे हे हे पण फॉल्स ब्रेकआउट देताना दिसत आहे. त्यानंतर त्यानंतर हा डब्ल्यू पॅटर्नचे जे ब्रेकआउट आहे, हे ब्रेकआउट होताना दिसले आपल्याला. आणि एक अगेन दुसऱ्या दिवशी ओपन आहे कॅन्डलस्टिक पॅटर्न जे आहे, ओपन आहे सेम. आपल्याला कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसत आहे. आणि RSI जो आहे 60 वर रेजिस्टन्स घेताना दिसत आहे. म्हणजे आपण जो हे जे गॅप आहे, हे गॅप एक रेजिस्टन्सचे काम करताना दिसत आहे. आणि जर का आपल्याला
बुलिश जर का आपल्याला बुलिश ट्रेंड जर का आपल्याला दिसेल, तो दिसेल या कॅन्डलच्या हायच्या वरती आपल्याला एक बुलिश पाहायला दिसू शकते. म्हणजे 47,400च्या वरती आपल्याला एक बुलिश ट्रेंड पाहायला पाहायला दिसू शकते. म्हणजे हे गॅप फिलिंग आपल्याला सिंपल गॅप फिलिंग पाहायला दिसू शकते. म्हणजे या मागचे जे आहे, या मागचे जे लॉजिक आहे फ्रेंड, हे जे डब्ल्यू पॅटर्न आहे, डब्ल्यू पॅटर्न ब्रेकआउट अगेन एक पुलबॅक कॅन्डल म्हणजे रेड कॅन्डल, आणि या रेड कॅन्डलच्या हाय जर का ब्रेक केला तर का आपल्याला बुलिश मोमेंटम दिसू शकते. म्हणजे या हायच्या वरती म्हणजे 47,400च्या वरती आपल्याला एक बुलिश मोमेंटम पाहायला दिसू शकते. जर का या आधीचे प्राइस ऍक्शन पाहिलं तर आपल्याला इथे सिंपल दिसत आहे फ्रेंड, सिंपल इथे दिसत आहे हे डब्ल्यू पॅटर्न, डब्ल्यू पॅटर्नचे ब्रेकआउट, आणि हे इथं एक रेड कॅन्डल, आणि ह्या रेड कॅन्डलच्या हाय वरती आपल्याला एक बुलिश मोमेंटम आपल्याला दिसली. हा जो झोन आहे आपल्या आजच्या कॅन्डलचा हाय आणि कालच्या कॅन्डलचा लो, हे जे झोन आहे हे आपल्याला ओलॅटिलिटी झोन हा एरिया बनू शकते. म्हणजे हा आपल्याला इथे पाहायला मिळू शकते ही प्राइस ऍक्शन. म्हणजे या आधीचे जे प्राइस ऍक्शन आहे फ्रेंड, हे प्राइस ऍक्शन आहे ते डब्ल्यू पॅटर्न, आणि ह्या डब्ल्यू पॅटर्नचे ब्रेकआउट, आणि हे आपल्याला इथे हे म्हणजे आपल्याला इथे पाहायला दिसले व्होलॅटिलिटी, आणि ह्या कॅन्डलच्या हाय वरती आपल्याला हे पाहायला मिळाले एक चांगली आपल्याला ब्रेकआउट सस्टेन करताना दिसले. तसेच आपल्याला सेम इथे दिसत आहे, तसेच आपल्याला सेम इथे दिसत आहे. म्हणजे डब्ल्यू पॅटर्नच्या हाय वरती हाय ब्रेकआउट करताना, डब्ल्यू पॅटर्न हे ब्रेकआउट करताना, आणि एक पुल बॅक कॅन्डल, आणि हा जर का हाय ब्रेक तर आपल्याला एक बुलिश मोमेंटम दिसू शकते. आणि जर का हे कॅन्डल ला फॉलो थ्रू मिळाले तर आपल्याला एक पिंग दिसू शकते, फॉल्स ब्रेकआउट दिसू शकते. RSI तर 60 रेजिस्टन्स आहे, म्हणजे हे मेक ऑर ब्रेक लेवल. आपण त्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण आपण डिस्कस केले होते की हे जी लेवल आहे हे मेक ऑर ब्रेक लेवल आहे. जर का हे चांगल्या प्रकारे सस्टेन केली तर चांगल्या प्रकारे आपल्याला ब्रेकआउट दिसू शकते, आणि इथे ट्रॅपिंग पण आपल्याला दिसू शकते. हे आपल्याला अधिक पुन्हा सुद्धा आपल्याला इथे ट्रॅपिंग दिसू शकते. एक तर आपल्याला ब्रेकआउट चांगलं दिसू शकते. म्हणजे ह्या कॅन्डलच्या हाय वरती आपल्याला ब्रेकआउट आपल्याला मोमेंटम दिसू शकते, आणि याला फॉलो थ्रू आला की आपल्याला एक थोडेसे खाली येताना दिसू शकते. हे सिंपल बँक निफ्टीचे अनालिसिस आहे. आपण काय करू शकतो फ्रेंड, आपली नॉर्मल लाईफ मध्ये सायकोलॉजी वेगळी आहे, आणि मार्केट मधली सायकोलॉजी आपली वेगळी आहे. नॉर्मल लाईफ मधली सायकोलॉजी आपली अशी आहे की आपण काय करतो, आपल्याकडे जर का शॉप असले आणि दोन जर का कामगार असतील आपल्या शॉपमध्ये, एक जर का काम करत असेल आणि एक काम करत नाही असेल, तर आपण काय करतो, जो काम नाही करून आला याला काढून टाकतो, आणि जो काम करता याले कंटिन्यू ठेवतो. तर मार्केटमध्ये आपण तसं नाही करत. मार्केटमध्ये काय करतो, आपण जो चालून राहिला त्याला काढून टाकतो, आणि जो चालत नाही यायला ठेवतो. तर मार्केटमध्ये जे वीक स्टॉक असतील हे लॉस बुक वरती आपण लॉस बुक करून काढू शकतो. त्यानंतर जे वीक असतील हे लॉस बुक वरती काढू शकतो, आणि जे स्ट्रॉंग असतील हे आपण चालू ठेवू शकतो. असे आपण या मार्केटमध्ये करू शकतो. तर व्हिडिओ जर का आपल्याला आवडला असेल फ्रेंड, खरोखर व्हिडिओ जर का व्हॅल्यू वाटली असेल तर व्हिडिओला आपण लाईक करू शकतो, शेअर करू शकतो, आणि सबस्क्राईब करू शकतो. थँक्यू फ्रेंड, हॅव अ नाईस डे.